एकनाथ महाराज पहिला शब्द वापरतात कृपाळू. दयारूपी दह्याचं मंथन केल्याच्या नंतर वरती येणार सार जे आहे ना त्याला कृपा म्हणतात. दयेच्या पुढचा हा शब्द आहे पहा, कृपाळू. आणि संतांच्या बाबतीत हा कृपाळू शब्द अनेक अभंगामधून आपल्याला पाहायला मिळतो. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. भगवंताच्या बाबतीत कृपाळू शब्द कदाचित न वापरला जाईल, पण जिथे कृपा असते त्यांना संत म्हणतात. किंवा ही कृपा जी आहे ती फक्त आणि फक्त संतांच्याच ठिकाणी उपजते, त्यांच्याच ठिकाणी जन्माला येते. तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे निरूपा तुम्ही संत सारे कृपेचे सागर. कृपा संतांच्या ठिकाणी उपजते. काय कृपा करतात? देव काय करतो? तुम्हा आम्हाला बोलायला त्या ठिकाणी लावता. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे. आणि परमानंद माधव. ही झाली भगवंताची कृपा, भगवंताची दया. पण त्याच्याही पुढचे संत कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मयाळू आहेत. संत जे बोलतात त्यांना बोलायला लावत नाहीत. जे मुके त्यांना तर बोलता येईल, पण संत त्यांना बोलायला लावतात जे कधी बोलूच शकत नाहीत. आता आपल्याकडे सुद्धा आपल्या गोठ्यामध्ये रेडे असतील. आपले रेडे बोलतात का हो? म्हणतात का मालकीन बाई मला तहान लागली? म्हणतात का तुमच्याकडचे रेडे? रेडा माहिती का रेडा? मी एकदा असंच एका बाईला म्हणलं रेडा माहिती का? ती म्हणली हो. मी म्हणलं कुठे? ती म्हणली घरीच झोपला. म्हणजे असं वेगळा अर्थ काढू नका. पण काय सांगावं, संतांच्या कृपेने रेडा बोलतो. रेडा रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्गी चालती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. काय सांगावं, जे रेडा बोलत नाही त्याला बोलायला लावतात. बरं, रेड्याला बोलायला लावलं म्हणजे काय, कुणाशी भांडायला लावलं का? हा, आपल्याला बोलायला येतं, पण आपण जे बोलायचं तेच बोलतो का दुसरंच बोलतो? काही काही लोक अहो ठेच लागले ना, ठेच दगडाला शिव्या देतात. आता दगडाला शिव्या देऊन काही उपयोग नाही हेही या दगडाला कळत नाही. किती डोकं आपटलं, किती शिव्या दिल्या, किती दुसरा दगड घेतला आणि त्या दगडाला मारलं, त्याला काय काही कळतंय का? त्याला बोलता येतं, पण आपण काही पण बोलतो. बोलण्याची नाही आता देवावीन काही. संत बोलले, ज्ञानोबराय बोलले, त्याची ज्ञानेश्वरी झाली. जगद्गुरु तुकोबराय बोलले, त्याचा गाथा झाला. एकनाथ महाराज बोलले, त्याच्या गवळणी भारूड झाले. काय काय गवळणी आहेत एकनाथ महाराजांच्या. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा, देव एका पायाने लंगडा.
असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो घरी जातो दही दूध खातो दह्या दुधाचा रबडा घरी दह्या दुधाचा रबडा असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा बोलले तर गवळणी भारुड एकनाथी रामायण एकनाथ भागवत झालं. आणि तुम्ही आम्ही जर बोललो तर भारत पाकिस्तानचं युद्ध तरी कमी होतं, एवढं युद्ध होतं. बरोबर आहे का नाही? खरं खरं सांगा, होतं का नाही? कशामुळं होतं बरं? भांडण कशामुळं होतं? बोला बोला पटकन, वेळ कमी आपल्याकडं. मला वाटतं यांच्या नवरा बायकोचे भांडणच होत नाहीत का काय? बरं असेल एखादी जोडी तर वरबोट करा, आपण हार घालून स्वागत करू. आहे का एखादी जोडी? लग्न झाल्यापासून आतापर्यंत भांडणच झालं नाही. अहो त्यांच्या भांडणाला कारणच लागत नाही. असं नवऱ्याचं डोकं दुखायला लागलं आणि तो म्हणला बाळाची माय जरा डोकं दाबून देते का? आता ती डोकं दाबायला गेली, आता गपचूप डोकं दाबावणं नवऱ्याचं डोकं दुखतंय. डोकं दाबता दाबता तिला आली लहर आणि तिने केला कहर. बाळाचं बाप खरं खरं सांगा ना, लग्नाच्या अगोदर तुमचं डोकं दुखायला लागल्यावर कोण दाबून देत होतं? आणि बाळाच्या बापाने इतकं हृदयस्पर्शी उत्तर दिलं. तो म्हणला खरं सांग का बाळाची माय, लग्नाच्या अगोदर डोकेदुखीच नव्हती. म्हणली एकटं डोकं दाबून दाबून देतात मला डोकेदुखी म्हणतात. तुमच्या घरी का मी चालत आले होते का? असे आले होते का? तुम्ही चालतात त्या ठिकाणी मला बेंडबाजे घेऊन न्यायला बघा सगळं गाव घेऊन आणतात. एवढे मला घाबरत होतात. मी बघा एकटी वाघीन, एकटीच आले, कोणालाच नाही आणलं. एवढी बडबड 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 सुरू होते. बिचाराचा एक शब्द तर तिचे दोन चारशे शब्द. इतकं बोलते आणि पुन्हा म्हणते बाळाचं बाप तुम्हाला सांगते गप्प बसा बरं का, मला तोंड उघडायला लावू नका. आणि आतापर्यंत का तोंड बंद करून बोलत होती का? इतकं अवघड आहे. आपण जर बोललो तर लोकांच्या नाकातून धूर निघतो, भांडणं होतात. पण संत बोलले, त्याचं वाङ्मय तयार झालं आणि ते वाङ्मय तुम्हा आम्हाला आज पथप्रदर्शन मार्गदर्शन करण्याचं काम करतंय. आणि तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय, म्हणून म्हटलं कृपाळू आहे. कृपया केली संत अलंकारिणी प्रीत हे कृपाया केली संतजने. तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी संतांनी कृपा केली. संतांनी ज्याला बोलता येत नाही त्याला रेड्याला बोलवलं, ज्याला चालता येत नाही. तुमच्या आमच्याकडे पण भिंती येतात आहेत का नाही? पण निर्जीव चालवली, निर्जीव त्या ठिकाणी भिंत चालवली. तुमच्या आमच्याकडल्या भिंती चालत नाही. विचार करा, संतांच्या कृपेमध्ये किती ताकद आहे. इतकी ताकद आहे की मेले माणूस जित उठविले, मेलेले माणूस त्या ठिकाणी जित उठवलाय. सच्चिदानंद बाबांची कथा सगळ्यांना माहिती आहे. आणि मला सांगा, ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम कोणी केलंय? सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. म्हणजे मेलेल्या माणसाला जाग करून मेलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली. पण आपण जिवंत असून अजून ज्ञानेश्वरी वाचत नाही.
किती अवघड आहे. मग आपल्यापेक्षा कोण बरं? मेलेली माणसं बरी. मग मरायचं का? एकदा असंच म्हटलं, ज्ञानेश्वरी माहिती का? एक जण म्हणली हो. मी म्हणलं कुठे? ती म्हणली गेली शाळेत. ज्ञानेश्वरीचं पारायण त्या ठिकाणी करायला पाहिजे. आपण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, थोडे काम कमी होते. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं तर उन्हाळ्यामध्ये आपण पापड कुरडा आणि चिप्स करत बसतो. डबीची डबी भरायची. काही काही जण तर गोण्याची गोण्या भरतात आणि एवढंच नाही, पुरीला पुन्हा पाठवून देतात. म्हणजे गप्पच बसत नाहीत. कुठं गेलं तरी काहीतरी खटपट, काहीतरी खटपट आहे. पण विचार करा किती त्या ठिकाणी अनमोल असा ठेवा संत तुमच्या आमच्याकरता ठेवून गेले. ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, एकनाथ महाराज असताना कमी लोकांचा उद्धार झाला असेल, पण ते हयात असल्यापेक्षा ते गेल्यापासून आतापर्यंत त्याच्या ज्ञानेश्वरीने त्यांच्या अनेक जणांचा उद्धार केलाय. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी वाचवली पाहिजे. आपल्या मुलाला ज्ञानेश्वरीचं पारायण करायला शिकवलं पाहिजे. गुड असे संस्कार दिले पाहिजे. मोबाईल असेल तर पाठीमागे व्हॉट्सअपवरती एक पोस्ट फिरत होती. सोहम काकडे नावाचा आळंदीचा मुलगा 9 वर्षाचा असताना 9033 ओव्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं, पत्रकारांनी विचारलं, त्यावेळेस आईने सांगितलं, ज्यावेळेस हा सोहम माझ्या पोटात होता ना, गर्भात होता ना, त्यावेळेस मी 101 ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचे पारायण केलेत. आणि लेकराला बोलता यायला लागलं ना, लेकराला बोलता यायला लागले की पहिलं त्या ठिकाणी पहिल्या ओवीपासून सुरुवात केली. आणि असं करता करता मंदिरात बसून मी स्वतः त्याच्याकडून ज्ञानेश्वरी पाठ करून घेतली. याला म्हणतात खरे गर्भसंस्कार. आणि आपली आई बाळ गर्भात असताना बसते टीव्ही समोर, आणि टीव्ही समोर काय भागवत ऐकते का, शिवमहापुराण ऐकते का, रामायण ऐकते. आता 9 महिने बेड रेस्ट सांगितलेली असते. मस्त कॉटवर बसते, हातामध्ये रिमोट घेते आणि शोले पिक्चर पाहते. आता शोले पिक्चर पाहिलं ज्ञानोबरा येणार आहेत का? जगद्गुरु तुकोबरा येणार आहेत का? शोले पिक्चर पाहिलं की हिच्या पोटी येतो गब्बर सिंग. आणि गब्बर सिंग तर गर्भात लाथा मारतो, पण नंतर दारू पिऊन येऊन यांना लाथा काढून काढतो. किती अवघड गोष्ट आहे. कृपाळू संत त्या ठिकाणी आहे. आपण कृपा हा शब्द कुठेही वापरतो. दोघे जण असे भेटले आणि भेटल्याच्या नंतर एक जण म्हटला, अरे तंबाखूच संपली, एक काम कर ना, कृपा करून मला थोडा एक विडा दे ना तंबाखूचा. कृपा शब्द तिथं बसत नाही, पण वापरला त्या ठिकाणी. आपण कृपा शब्द कुठं वापरतो? नवरा बायकोचे भांडणं लागले, त्याला इतका राग आला, बडबड ऐकण्याचा इतका राग आला, त्याने बायकोला हात जोडले आणि तिला म्हटला, कृपा करून तू आता गप्प बस, नाही तर रट्टेच खाशील माझी. आणि रट्टे खाशील म्हणल्यावर तर ती अजून बोलते, मारूनच बघा बरं, काय हिंमत आहे तुमची, आणि तुम्ही मारूनच बघा बरं. पुन्हा त्या ठिकाणी कृपा शब्द आपण कुठेही वापरतो, पण संतांच्या ठिकाणी तो शोभतो म्हणून कृपाळू. दुसरं वापरलं उदार. उदार त्या ठिकाणी संत उदार, उदार भरले अनंत भंडार. उदार त्या ठिकाणी आहे. भगवंत सुद्धा विटेवरी ज्याची पाऊले समा, तोची एकदान शूरदाता. संत त्या ठिकाणी उदार आहे. उदार म्हणजे देताना कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. समोरचा पात्रतेचा आहे, समोरच्याचे फार गुण आहेत याचा विचार देव तरी करील, पण संत करत नाहीत. आणि संतांनी तसा विचार केला असता तर हयात असताना संतांना इतका त्रास झाला, इतका त्रास झाला. ज्या समाजाने त्रास दिला त्याच समाजाच्या कल्याणाची भावना ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आपल्या सद्गुरु देवाकडे मागणी म्हणून पसायदान मागतात ना, त्याच्यामध्ये मागणी मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाढो, भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे. किती किती त्या ठिकाणी. आणि आपल्याला जर एखाद्याने नुसती एक चापट मारली तर आपण त्याला काठी घेऊन जातो, त्याचं डोकं फोडतो. ही आपली उदारता. पण खऱ्या अर्थाने संत उदार आहे. आणि संत उदार म्हणून कृपाळू उदार. आणि पुन्हा एकनाथ महाराज म्हणतात, माझा ज्ञानेश्वर. माझा हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. या जगामध्ये माझं म्हणण्यास योग्य जर कोण असेल तर एक तर संत आणि एक तर देव. दुसरं माझं माझं म्हणून कोणाला चालत नाही. म्हणून अनेक जणांनी देव माझा 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 माझा
देव माझा 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 देव माझा मी देवाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देवाला माझं म्हटलं पाहिजे, पण आपण देवाला नाही माझं म्हणत. बायको माझी, घर माझं, शेती माझी. लोक जर पाहुणे आले ना, शेती दाखवायला नेतात. या लिंबाच्या झाडापासून त्या बोरीच्या झाडापर्यंत, त्या बोरीच्या झाडापासून त्या शिवरीच्या झाडापर्यंत सगळी माझीच शेती आहे. ती जमीन सुद्धा हसते. ती जमीन म्हणते बाबा तुझ्यासारखं मला माझं माझं म्हणणारे माझ्यातच येऊन मिसळले, पण मी कोणाची झाले. आणि बायकोला तर काय सांगावं, 2 दिवसातच एकदा का अक्षदा पडल्या. शुभमंगल सावधान. सावधान झाले की डोक्यातच प्रकाश पडतो त्या अक्षदामुळे. बिचारा त्या ठिकाणी आईला माझं म्हणत नाही, बापाला माझं म्हणत नाही, भावाला माझं म्हणत नाही, बहिणीला माझं म्हणत नाही. कोणाला माझं म्हणतो? हा, झोपल्या काय? कोणाला? बायकोला. बरोबर आहे का नाही? नवीन लग्न झाले की लगेच त्या ठिकाणी स्टेटस, माय वाईफ इज माय लाईफ. बायको हेच माझं जीवन. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे जे सांगेल ते ते मी ऐको. जय देव जय देव. लगेच त्या ठिकाणी बायकोसाठी सर्वस्व. आणि ती जसं म्हणीन तसंच म्हणे मंगला, आणि बांधू खंडाळ्या घाटात बंगला. माझीच माडी माझीच गाडी, माझ्याच बायकोला गोल गोल साडी. बाकीच्यांचा कोणाचाच विचार नाही पहा. पण ज्या बायकोला आपण माझं म्हणतो ना, ती बायको खरंच आपली आहे का? अहो, लोक घरातल्या म्हशीला, घरातल्या कुत्र्याला माझं कुत्र म्हणतात, पण गावातल्या मंदिरातल्या देवाला माझं म्हणत नाहीत. किती शोकांतिका. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, मंडळी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
टाळी एकदा यांच्यासाठी. खरंच मस्त म्हणले बरं का तुम्ही, तर म्हणल्याच पण तुमच्यापेक्षा भारी हे म्हणले. आता तुम्ही जर घरी गेले ना आणि घरी गेल्यावर बायकोला हे भजन म्हणून दाखवलं ना, बायको म्हणून बाई माझा नवरा भजन म्हणायला लागला, एखादी मथारी ओळून टाकावी का काय, रोज तर शिव्या देत होता, रागवत होता, आज भजनच म्हणायला लागला. बरं झाला म्हणे, सप्त्याचा परिणाम असाच सप्त व्हायला पाहिजे. माझं देवाला म्हटलं पाहिजे, कारण माझं या शब्दामध्ये विशेष असं प्रेम आहे. 2-4 म्हातारी मारुतीच्या मंदिरासमोर पत्ते खेळत होते. पत्ते माहिती आहेत ना? हा, तुमच्याकडले बाबा लोक कीर्तन ऐकतात, भाग्य. आणि आता म्हातारे सुद्धा ऑनलाईन पत्ते खेळायला लागले. जंगली मोबाईल आल्यापासून डिजिटल इंडिया झाला आणि सगळेजण काय झाले, ऑनलाईन झाले. मध्ये 2-4 दिवस नेट बंद होतं, तर सगळ्या लोकांना नेट पडलं, कधी सुरू होईल, कधी सुरू होईल, कधी सुरू होईल. पाण्यात नेट टाकलं की मासा अडकतो आणि मोबाईल मध्ये नेट टाकलं की माणसं अडकतात. इतकं अवघड आहे. लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यात जास्त प्रेम आता सध्या माणूस कशावर करत असेल तर मोबाईलवर करतो. एक दिवस रिचार्ज संपलं तर करमत नाही, बिचारा जेवत नाही. ताप आल्यावर इतक्या लवकर डॉक्टरकडे पळत नाही, तेवढं मोबाईलची चार्जिंग संपल्यावर चार्जरकडे पळतो. 2-4 दिवस गावात लाईट नसू द्या, पाऊस जर आलेला असला तर 20-20 किलोमीटरवर लांब जातात आणि तिकडे जाऊन मोबाईल चार्जिंग करून घेऊन येतात. मोबाईलला चार्जिंग झाली की याला वाटतं मलाच चार्जिंग झाली. ती बाई सुद्धा लेकराला, लेकरू रडायला लागलं, पहिलं त्या ठिकाणी लेकरू रडायला लागलं, आई मांडीवर घ्यायची, त्याला समजावून सांगायची, गोष्ट सांगायची, गाणं म्हणून दाखवायची, नाही तर स्तनपान करायची. आता लेकरू रडायला लागलं की आई त्याच्या हातामध्ये कार्टून लावून देते, बघ कार्टून, आणि बस मोबाईल मध्ये एक कार्टून, बघणारे एक कार्टून आणि लावून देणारे एक कार्टून. आणि आता तर पहा ना, पहिलं माणसाला जर म्हणलं ना काय कार्टून सारखा वागतोय तर इतका राग यायचा. आणि आता तर सगळ्यांचे स्टेटसला सगळे कार्टूनच दिसायला लागले, तर स्वतःचे फोटो कार्टून मध्ये ट्रान्सफर करून स्टेटसला टाकायला लागले. काय त्या ठिकाणी, आणि त्या आईने त्या ठिकाणी मोबाईल घ्यायचा, कार्टून लावून द्यायचं, दूध दही भात घ्यायचा, लेकराला खाऊ घालायचा, ती मोबाईल मध्ये बघतय, ते मोबाईल मध्ये बघतय, आणि लेकराच्या तोंडात घास घालायचा तर नाकातच जातोय. पोरग मांडीवरून खाली गळतय, खाली पडतय, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन आणि गिरगाया छगन, तरी सुद्धा भान नाही. अवघड झाले. तुम्हाला आहे का मोबाईल? नाही. काय खरंय मग तुमचं? शेतात काम करायला तुम्ही, राब राबायला तुम्ही, तुम्हाला एवढं डबड, आणि यांना 40-40 हजाराची मोबाईल. बरं एवढ्या डबड्या व्हिडिओ कॉल होतं का? एवढ्या डबड्या व्हॉट्सअप दिसतंय का? इंस्टा, फेसबुक काहीच नाही. म्हणून त्या ठिकाणी काम आपण करायचं, मोठे मोबाईल यांनी वापरायचे. ज्यांची बायको मोठ्या मोबाईल साठी नवऱ्याला छळत नाही, ज्यांची बायको मोठ्या मोबाईल साठी नवऱ्याला छळत नाही, तिला संसारातलं काही कळतच नाही. विठाला विठाला आणि असे 2-4 म्हातारी पत्ते खेळत होते. एक मुलगा पळत पळत आला, म्हणला बाबा 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 आजी विहिरीत पडली. म्हातारा म्हणलं जाऊ दे, आमचा डाव रंगात आलाय, म्हातारीला पाणीच काढता येत नव्हतं तर काय गरज होती आडात जायची, विहिरीत जायची. अहो बाबा, ती म्हातारी दुसरी तिसरी नाही कोणी, तुमचीच बायको आहे. माझी बायको माझी बायको माझी बायको. म्हाताऱ्याने पत्ते दिले फेकून आणि जीप पळायला लागलं, धोत्रात पाय गुतूस तर मग स्वतःच्या बायकोला वाचायला. माझी बायको म्हटल्यावर माझं म्हणलं विशेष प्रेम, माझं म्हणलं विशेष प्रेम, म्हणून तर म्हटलंय भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. आपलं म्हटल्यावर, आमचं म्हटल्यावर एवढं विशेष प्रेम राहत नाही, तेवढं माझं म्हटल्यावर राहतं. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. अनेक संतांनी ज्ञानोबारायांना माझं म्हटलंय पहा, अनेक संतांनी. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा माझा, एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, कृपाळू उदार याच्यामध्ये सुद्धा माझं म्हणतात. अनेकांनी त्या ठिकाणी माझं देवाला म्हटलेलं म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. पुन्हा म्हणतात तया नमस्कार वारंवार. त्या ज्ञानोबारायांना माझा वारंवार नमस्कार आहे. नमस्कारामध्ये फार मोठी ताकद आहे. नमस्कार करणं म्हणजे एक प्रकारचं देवाला शरण जाणं. पण आजकाल कोणाच्या पाया कोणाला पडावं वाटत नाही. आजकाल त्या ठिकाणी स्वतः झुकण्यामध्ये आनंद वाटत नाही, दुसऱ्याला झुकवण्यामध्ये आनंद वाटतो. पण स्वतः झुकून पहा किती त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. आणि झुकता वही है जिसमें जान होती है, आकड़ तो मुर्दे की पहचान होती है. तोच वागतो ज्याच्यामध्ये जीव असतो. मेलेल्या मुर्द्याला किती वाकवण्याचा प्रयत्न करा, तो वाकत नाही. पहा, ज्या झाडाला जास्त फळं येतात ना ते झाड खाली वाकतं. ज्या झाडाला फळ नाही, फूल नाही, काहीच नाही, ते झाड वाकत नाही. पहा, नमंती फलिनो वृक्षाः नमंती गुणिनो जनाः शुष्क काष्टानि मूर्खाश्च नो नमंती कदाचनः. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तर पाया पडे जण एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान. ते म्हणत नाहीत यांच्या पाया कसं पडावं, हे लहान आहे. वारीला गेल्यावर घेतला असं अनुभव. सकाळी स्नान झालं की लहान थोरा सहित त्या ठिकाणी पाया पडतात. कसलाच तिथं पंढरीच्या लोका नाही अभिमान, कसलाच अभिमान नाही. उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, आणि ते या पंढरीशी घडे कसलाच अभिमान राहत नाही. नमस्कारात फार मोठी ताकद आहे. म्हणून नमस्कार देवाला, संतांना, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींना केला पाहिजे. आणि आजकाल हे जी पाया पडण्याची पद्धत आहे ना ती पूर्णपणे त्या ठिकाणी बंद पडत चालली, लोप पावत चालली. पहा, झोपला का काय तुम्ही? विठाला विठाला विठाला.